2 दिवस झाले ना खमंग ढोकळा खायची इच्छा होती आयुषला मला आणि आज म्हटलं सकाळी नाश्त्यासाठी खमंगच बनवूया. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते. 1 कप बेसन पीठ घेतलेलं होतं, 1 हिरवी मिरची आणि लिंबू नव्हता म्हणून लिंबू पावडर घेतलेली आहे छोटा 1 चमचा, हिंग घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, थोडीशी हळद आणि 1 चमचा तेल आणि 1 कप पाण्यानेच हे मिक्सरमधून बेसन मी बारीक करून घेतलं आणि ते बाजूला ठेवलं. कुकरमध्ये ना 1.5 तांब्या पाणी टाकलं आणि ते उकळायला ठेवलं. कुकरचे डब्बे जे असतात ना त्याला तेल लावून बाजूला ठेवलं आणि जे बॅटर बेसन आपण जे तयार केलं होतं ना त्याच्यामध्ये 1 पाऊच इनोचा टाकला आणि एकाच डायरेक्शनला 5 मिनिटं असं फेटून घेतलं. कुकरमध्ये पाणी उकळून झालेलं होतं आणि मग तेच बेसन मी कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेतलं आणि कुकरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. आणि ना खमंग ढोकळ्याला लागणारं जे पाणी असतं ना तेच मी इथे बाजूला बनवत होते. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं, मोहरी आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, 1 चमचा साखर आणि हे सिरप सगळं त्याला लागणारं रेडी करून घेतलेलं होतं. 15 मिनिटानंतर खमंग होऊन गेलेले होते. ते कट करून घेतले आणि त्याच्यावर हे सर्व पाणी टाकून घेतलं.